कांदा मिरची लसूण आणि ह्या सीझनमधली ही पहिली चटणी आपली. तर ही चटणी आपली कैरीची आणि भाकरी. सिलेंडर बघा आमचा आला कालच लिहिला, नाही तर आम्ही पण लवकर असं बुक करत नाही. गुरं आली ना सकाळी सकाळी. शेरू कुठं शेरूला बांधलाय काय? आणि वाघ्याला तेव्हाच धावत आला, नाही तर गुरांच्या मागे आमचा शेरू आहे ना, धावत धावत जातो. लाईन लागली बघा गुरांची. ती बघा अजून येत आहेत. जावा पटापट, घंट्या वाजतात गळ्यामध्ये. आमचा आपला सकाळी सकाळी हिसाब चालला होता. मसाला तयार करायचा ना, तर सगळं लिहून ठेवले ऑर्डर ह्याच्यामध्ये आहे. ते सगळं चाललं होतं आमचं. आला घरात? ए वाग्या चल इकडे, नाही तर जाशील कालच्या सारखा चिखलात. आज सोडलंच नाही आहे दोघांना एकत्र. हा 2 दिवस सोडले होते ना, तर बघितलं ना काल कसं चिखलामध्ये लोळून आला तो. ए वागू बघ गेला पुढे. चल चल ये, खाऊ नाही खायचा. या पाय का वर गेला? काय झालं पायाला? तो पायाला काहीतरी झालं तो बघ. तर ये घरात ये, घरात ये. य तो बघ लंगडायला लागला तो बघ. आगाव आहे जाम. काय मग पांढरे शेठ? ओ पांढरे शेठ सकाळी जाऊन आले तर बाहेर. आलात ना जाऊन, थोड्या वेळाने सोडणार हा वाघे आल्यानंतर. बसा आता थोडा वेळ त्याचा. पांढरे शेठ लब्बाड आंघोळ घातले बघ, छान दिसतो ना. फोवडेणार रे फोवडेणार बोका. हे बघ कसलं घाण. हां काल आंघोळ घातली ना बोक्या. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आज सकाळी उठल्या उठल्या पहिला आधी हिसाब, म्हणजे किती मसाला तयार करायचा आहे ते सगळं बघितलं आम्ही. ते सगळं चाललं होतं सकाळी उठल्यापासून. आणि मग तो अंदाज घेऊन पडशील बाबा, त्या पद्धतीने आपल्याला आता मसाल्याचं काम की नाही सुरू करायचं आहे. तर आता ऊन आल्यानंतर सगळ्यात आधी मिरची आता सुकवावी लागणार. अंदाजे 2 ते 3 दिवस तरी कडकडीत मिरची सुकवायची. आणि त्याच्यानंतर म्हणजे साफ पण करणार सोबतच. आणि त्यानंतर मग पटापट मसाला बनवायला घ्यायचा आहे. असं सगळं प्लॅनिंग डोक्यामध्ये केलेलं आहे आम्ही दोघांनी पण. आणि त्या पद्धतीने आपल्या कामाला आता सुरुवात करायची. चला जाऊया आता आपण पटपट. मिरची पहिला आधी गाडीतनं बाहेर काढते, काढलेलीच नाही आहे. आणि सगळं अंथरून वगैरे प्लास्टिक वगैरे अंथरून त्याच्यावर चादरी वगैरे अंथरायच्या आणि मग मिरची वाळत घालायची. सगळ्यात मोठं काम आजचं. आणि मग बाकीची कामं. मिरची सुकलेली असेल ना तर पटापट साफ होते, नाहीतर देठानं पटापट तुटत नाही. त्याच्यामुळे आज सकाळी काय मी करायला घेतलंच नाही, कारण रात्री बसली होती साफ करायला. पण बराच वेळ जात होता, कारण मिरची देठ नरम असते ना त्याच्यामुळे. पण सुकली का पटपट साफ होऊन जाईल. तोपर्यंत मी आता काय करते, घरातलं पटाट काम आटपून घेते. म्हणजे घरातलं काम झालं का दुपारच्या नंतर मग आरामात बसून आपण आपल्या मिरची साफ करायचं काम करू शकतो. थोडीशी तुम्हाला मी आता किचनची तयारी दाखवते. तर चवळी बघा भिजवले. संध्याकाळी म्हणजेच रात्री किंवा उद्याला ही भाजी होऊन जाईल. म्हणजे 2 दिवसाची तयारी आपली. आता पुढील 2 दिवस आपल्याला वेळ कसा कमी मिळणार ना किचनसाठी. त्याच्यामुळे ही थोडीशी बेसिक तयारी मी करून ठेवते. तर इथे सगळ्यात आधी कुकर, हा भात वाघ्या शेरू यांच्यासाठी लावते कुकरमध्ये. आत्ताला होईल आणि रात्रीला 2 टायमाचं एकदम लावते दोघांसाठी. ही बटाटी रात्रीसाठी आहेत. म्हणजे बघू आता काहीतरी चटपटीत बनवण्याचा विचार आहे. आणि हे 2 मके याचे एकत्र बॉईल करून घेते.
शेरू नाही येते कुणाला शेरू आहे. शेरू धर आहे गे. मिरची सुकायचं काम बघा चालू झालेलं आहे. हलका हलका आता ऊन यायला की नाही सुरुवात झालेली आहे. आणि 2-3 दिवस चांगली जरा ना वाळवायची मिरची, मग आपला मसाला कसा खराब होत नाही, चांगला टिकून राहतो. शेरू दिसला का त्याला पाठवा घरी. आज थोडीशी घाई गडबड. आता इथे पटकन मी ना भाजी फोडणीला घालून घेतली. रेसिपी काही शेअर नाही केली तुमच्याशी. पालेभाजी आपल्या बागेतली शिजले. त्यात फक्त आता ओलं खोबरं घालायचं आहे. कांदा, मिरची, लसूण, तेल आणि ओलं खोबरं अशी ही भाजी झाली बघा. आणि त्याच्या जोडीला मी भाकरी करणार आहे. आणि चटणी ही बघा, कैऱ्या आपल्या इकडे तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि लवकरच आपण पन्ह पण करायचं आहे आपल्याला. पण जरा मला फक्त वेळ मिळू दे, मग कैरी आपण आणूया आणि पन्हावर पण बनवूया. तर इथे कैरी सोलून घेतलेली आहे. लसूण, हा तिखट मसाला आणि मीठ हे आपण ते खलबत्ता आहे ना दगडाचा त्याच्यामध्ये चेचून घ्यायचं आहे. आणि त्याच्या आधी मला भाकऱ्या करायच्या आहेत. भाजी बघा करून घेतली ना, आता बाहेर चालली चुलीवरती भाकरी करायला. गॅस बंद करते हा. आणि इथे कुकर पण बघा आपला झालेला आहे, थंड पण झालं आहे. तर ही बघा, ही आता थोडीशी भाजी काढली बागेतली, कारण ती पालेभाजी कशी पुरणार नाही. 2 वेळचं म्हणजे जेवण नाश्ता सगळं एकदमच करते, त्याच्यामुळे आज अजिबात वेळ मिळणार नाही जेवणासाठी दुपारी, कारण ही मिरची बघा साफ करायची ना त्याच्यामुळे. आणि त्याच्यामुळे सगळं आता एकदम की नाही बनवून घेते नाश्ता जेवण. तर हे बघा, हे पीठसुद्धा मळून ठेवलं आहे, भाकरी ते थापून घेतलेली आहे. आणि आता पटकन इथे भाकरी आता बनवून घेते. तवा पण ठेवला आहे इथे. वाग्याशिवायनंतर चिकन पण गरम झालेलं आहे. आणि इथे एकीकडे पाणीसुद्धा तापते. म्हणजे अशी पटापट कामं. ज्यावेळेस मसाल्याचं बघा हे काम असतं ना, त्यावेळेस मग अशा प्रकारे आम्ही सगळं मॅनेज करतो. जेवण नाश्ता सगळं एकत्रच करायचं. आता ही चटणी पण बनवायचं कारण तुम्हाला सांगते. समजा जर का उद्याला वेळ नाही मिळाला तर चटणी असेल तर आपण पटकन 2-4 भाकऱ्या बनवल्या की खाऊ शकतो. त्याच्यामुळे ती चटणी आता बनवते. आणि पन्ह पण बनवायचं आपल्याला. तुम्हाला मगाशी म्हणाले ना, आपण जाऊ ना कैरी तोडायला, त्यावेळेस दाखवीन तुम्हाला. चला आता हा तवा काय अजून गरम नाही झाला, जरा तापू दे चांगला, मग त्या भाकरी टाकते आणि मग पटाट बनवून घेते. चटणी कुणाला बनवणार आहे. हा बघा, हा खलबत्ता आहे ना, तो जरा फक्त धुवून घ्यायचा आहे. आणि कुणाला म्हणाला आई मी बनवतो, त्याच्यामुळे होईल पटकन. आणि ही भाजी मला आता कुणाला जेव्हा चिरून देतात, ते आता गेलेच आतमध्ये सुरी आणायला, मग पटकन ह्यात तव्यावरती भाजी घालणार. ही बघा दुसरी भाजी आता टाकली मी चुलीवरती. भाकऱ्या पण करून झालेल्या आहेत. आणि आता इथे चटणी बनवायला घेते. कैरी, तिखट मसाला, लसूण आणि मीठ. हिरवी मिरची घालून पण आवडते, पण लाल मसाला घालून ही चटणी ना छान लागते कैरीची. आणि ह्या सीझनमधली ही पहिली चटणी आपली. किती 2 घेतल्या कैऱ्या मी, बारीकवाल्या. जास्त होईल ना. 1 मिनटं, सगळं टाकून घेतलं. आता फक्त चेचायची. हे मिक्सरपेक्षा हे जे खलबत्ते असतात ना, दगडी खलबत्ते, त्याच्यामध्ये चटण्या किंवा पाटा बघा, आपल्याकडे पाटा पण आहे तो बघा, चटणी वगैरे हे जे प्रकार असतात ना खूप छान बनतात. चव भारी लागते चव. पाणी नाही ह्याच्यामध्ये घालणार मी, कारण ती आपल्याला टिकवून ठेवायची ना. पाणी घातलं तर परत खराब होणार. त्याच्यामुळे पाणी न घालता आता ही अशी चेचून घेणार. त्याचं कैरीचं बघा अंगचं पाणी असतं, परत मिठाचं पाणी सुटेल ना, त्याच्यामुळे पाण्याची गरज नाही अजिबात. छान अशी बारीक करून घेते. केळीची पानं म्हटलं 1-2 जरा काप. पुन्हाला सांगितलं जरा केळीची पानं कापायला. आणि चटणी बघा आपली तयार झाली. मस्त अशी झणझणीत आणि आंबट तिखट छान लागते. कुठं चालला तू? पाण्याचा? हां, पाण्याची गाडी येणार आहे ना. भरून घे पटकन, ड्रमात पण टाक. कंझ्युमर नंबर. चला जेवण नाश्ता सगळं एकत्र. म्हणजे आता दुपारी काय जेवायचं नाही, त्याच्यामुळे पोटभर खाऊन घ्यायचं. ही चटणी आपली कैरीची
आणि भाकरी. तुला हवे? तर आमचं आता मिरची साफ करायचं काम चाललं आहे, दुपारी घेतलेलं करायला. हे बघा देठं कशी खाली पडलेत, अजून बाकी आहे. एक प्रकारची मिरची आज पूर्ण होईल आणि मग संध्याकाळी दुसरा प्रकार होईल अर्धा. असं सगळं थोडं थोडं करायचं. सुकलंय चांगली, सुकलंय ना चांगली, सुकले त्याच्यामुळे देठं कशी पटापट निघतात. आणि ओली असेल ना तर पटपट निघत नाही देठं. सगळीच आणते टोपलीमध्ये. थकलो मिरची साफ करून. वारा बघ केवढा आला बघ रे. मिरचीची देठं हिरवी आहेत, ऐकलं काय? देठं म्हटलं मिरचीची हिरवी आहेत, म्हणजे ताजी मिरची आहे असं बोलते मी. जुनी मिरची नाही, ह्या वर्षाची मिरची आहे. जुनी मिरची असते ना त्याची हिरवी देठं हिरवी नसतात. हा काळी पडलेली असते ते देठं. ठीक आहे, ढगाळ वातावरण झालंय. वरती बघा पाऊस पडल्यासारखं दिसतंय. आणि आता झाडांना कसलं हां चला, आमचं आता झाडांना पाणी घालायचं काम चाललं आहे. हे बघा बादली घेतली, त्या मिरच्या सगळ्या भरून घेतल्या. ते बघा तिथे सगळं उचललं मगाशी. आता ही शेवटचं झाडांचं काम काही चुकत नाही. नारळाला पण टाकू ना. आता काही जास्त नाही घालायचं, थोडं थोडं पाणी घालायचं प्रत्येक झाडाला. एक एक मग घातलं ना तरी बस आहे. ही बघा नारळ आपण लावलेलं ते आहे, जिवंत आहेत अजून. उन्हाळा चालू झालाय ना. चला सिलेंडर बघा आमचा आला. कालच लिहिला आणि आज लगेच आला बघा, दुसऱ्या दिवशी लगेच. ती बघा गाडी. ए शेरू वाग्या थांब रे. हा तर काय बोलला तो माणूस, काय बोलला होता? थोडा शॉर्टेज बोल, बाकी काय नाही. आपण हे मी काय मेसेज बघितला ना, 35 दिवसानंतर बुकिंग केलेली असेल ना हां तर तुला येणार 1 महिना. अच्छा. ओटीपी आला ना तुझा? हां ओटीपी नाही आला म्हणा. अच्छा असं आहे काय? आपला OTP तर लगेच आला. म्हणजे काल संध्याकाळी म्हणजे जेव्हा गॅस संपला ना तेव्हा लगेच आम्ही गॅस बुक केला आणि आज लगेच दुसऱ्या दिवशी गॅस आमच्याकडे आलेला आहे. ह्याच्या मागचं कारण हेच आहे की गावच्या ठिकाणी जास्त प्रमाणात गॅस वापरला जात नाही. अगदी वर्षभर गॅस कोणी यूज करत नाही असं आहे, कारण चुलीवरती सगळ्यांचं जेवण केलं जातं. आता आपल्याकडे कसं 1-2 महिन्यांनी आम्ही बुक करतो, म्हणजे जसं गॅसची टाकी संपली ना त्याप्रमाणे. आता ही मला असं वाटतं की गेल्या महिन्याच्या आदल्या महिन्यात काहीतरी बुक केली ना आपण, त्यावेळेस घेतलेली. आणि आत्ता फक्त एवढंच की लवकर बुकिंग करायचं कारण एवढंच की शॉर्टेज आहे ना, त्याच्यामुळे मग लवकर बुक केलेलं आम्ही काल लगेच. नाही तर आम्ही पण लवकर असं बुक करत नाही. एक अंदाजे 15 ते 20 किंवा महिना गेला ना की त्याच्यानंतरच आम्ही बुकिंग करतो. पण आता शॉर्टेज होता त्याच्यामुळे काळजीने बुक केला आणि लगेच आलेला पण आहे. तर ही मुंबई आणि गावची परिस्थिती अशी आहे. फरक, दोघांमधला फरक बघा तुम्हाला सांगते मी. या सर्व गोष्टी आहेत. गावच्या ठिकाणी म्हणजे काही अडत नाही, गॅस नसेल ना तरी काही अडत नाही. चूल असते, लाकडं असतात, त्याच्यामुळे आरामात सगळं होऊन जातं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत फरक मुंबई आणि गावामधला. त्याच्यामुळे ठीक आहे म्हटलं. मी पण असं काय एवढं काय मला म्हणजे आशा नव्हती की आज गॅस यायलाच पाहिजे, असं काही गरजेचं नव्हतं. म्हणजे आला तरी ठीक, नाही आला तरी ठीक, असं सगळं म्हणजे सगळा असा विचार आम्ही केलेला होता. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.